नमस्कार मंडळी, चर्चा विथ सानिका। तर आज आपण करूयात सँडविच। तर त्यासाठी मी इथे कणसाचे दाणे उकडायला ठेवलेले आहेत। त्यानंतर मी चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, बीन्स, शिमला मिरची ही चॉप करून घेतलेली आहे। चॉप करून घेतल्यानंतर मी दुसरीकडे कढई तापवायला ठेवलेली होती। तर त्या कढईमध्ये थोडंसं तेल, बारीक चिरलेली लसूण आणि ते चॉप केलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तसंच त्यामध्ये उकडलेले कणसाचे दाणे घालून ती भाजी शिजवायला ठेवायची आहे। त्यानंतर मी चटणीची तयारी करायला घेतलेली आहे। चटणीसाठी मी पुदिना, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, लिंबू, फुटाणे आणि चवीपुरतं मीठ घालून ती वाटून घेतलेली आहे। तर भाजीमध्ये मीठ, ऑरिगॅनो, दूध आणि चीज किसून टाकायचं आहे। भाजीमधील दूध आटून ती भाजी सुकी होईपर्यंत मी शिजवून घेतलेली आहे। मग मी ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर चटणी, भाजी, काकडी आणि चीजचे तुकडे अशा प्रकारे लावून घेतलेले आहे आणि परत त्यावरती ब्रेडला चटणी लावून ठेवलेलं आहे। आपलं सँडविच तयार झाल्यानंतर हे मी असं तव्यावरती ठेवून थोडं बटर घालून ते रोस्ट करून घेतलेलं आहे। ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। बाय बाय।